कोकण आणि तिथले उत्सव नेहमीच आकर्षणाचा विषय ठरले आहेत. पण या उत्सवात असं नेमकं काय खास असतं? हे फक्त ऐकून किंवा दुरून पाहून समजणं थोडं कठीण आहे. त्यासाठी त्या वातावरणात जावं लागतं, जवळून अनुभव घ्यावा लागतो. तेव्हा कळतं, कोकणात प्रत्येक उत्सव हा फक्त नावापुरता उत्सव नसतो. तो असतो निसर्गाशी जोडलेला एक जिवंत अनुभव. इथल्या प्रत्येक परंपरेत, प्रत्येक रूढीत एक गूढ संदेश दडलेला असतो आणि तो आपण किती मनापासून समजून घेतो यावरच आपल्या श्रद्धेला खरा अर्थ मिळतो. आज जणू संपूर्ण गाव एकत्र जमलंय. कोणाची तरी आतुरतेने वाट पाहत आहे. लहान असो, मोठे असो, तरुण असो किंवा वृद्ध, प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळीच आस्था दिसते. पण प्रश्न पडतो, नेमकं कोण येणार आहे आणि एवढी आतुरता कशासाठी? आणि मग ढोल ताशांच्या गजरात होतं त्याचं स्वागत. हा तो क्षण, हेच ते दृश्य ज्याला म्हणतात लहाट. 4 गावांचे भाविक एकत्र येऊन अत्यंत श्रद्धेने हातावर, खांद्यावर खेळवतात एक पवित्र झाड, जे गावच्या देवळासाठी अर्पण केलेलं असतं आणि ज्याला एक दिव्य स्वरूप दिलेलं असतं. शेकडो भाविक, कित्येक किलोमीटरचा प्रवास, नाचत गात, खेळत खेळत ही लहाट गावात आणली जाते. आणि मग सुरू होतो लहाटचा अद्भुत खेळ, ज्यात असते एक रंगतदार मैत्रीपूर्ण स्पर्धा. शक्तीचं प्रदर्शन असतं, पण कुठलाही अहंकार नाही. ढोलताशांच्या गजरात भाविकांच्या ओठावर एकच जयघोष घुमत राहतो, बाजी केदाराचे चांग भलं. आणि त्या जयघोषात मिसळलेला असतो आनंद, उत्साह आणि एकमेकांवरील निख्खळ प्रेम. हीच लहाट गावच्या जत्रेचं मुख्य आकर्षण असते. उत्सव इतका भव्य असतो की संपूर्ण गाव एकत्र येतं आणि आनंदाने साजरा करतात. पुढच्या भागात ह्या उत्सवाबद्दल अजून रंजक माहिती जाणून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्याकडे याबद्दल अधिक माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा.